केंद्रातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय मुरलीधरजी मोहोळ, माझे जुने सहकारी, महाराष्ट्र विधानमंडळात अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली असे आदरणीय दिलीप वळसे पाटील, माझे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार मेधाताई कुलकर्णी, उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले सर्व आदरणीय, सन्माननीय, श्रद्धेय संत मंडळी, उपस्थित अधिकारीगण आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आजचा दिवस एका अर्थाने फार महत्त्वाचा असा दिवस आहे, कारण आज संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव जो झाला होता त्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या शेवटच्या पॅकेजचं आज भूमिपूजन होत आहे, कार्याला शुभारंभ होतो आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पवित्र स्थानापासून पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेईपर्यंत हा जो मार्ग आहे, हा मार्ग करण्याची संधी, भक्ती मार्ग आहे हा. आपले अनेक वारकरी या मार्गावरून पायी जातात. अशा या पवित्र मार्गाचं एक प्रकारे त्याला करण्याची संधी मला माझ्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात मिळाली. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला प्राप्त झालेलं फार मोठं पुण्याचं काम आहे. याबद्दल सर्वप्रथम मी विठ्ठलाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती नतमस्तक होतो. मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली विरासत या तिन्ही दृष्टीने महाराष्ट्राचं एक वेगळेपण आहे. तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांच्या ग्रंथ संप्रदायांनी, ओव्यांनी, अभंगांनी आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध आणि संपन्न केलं. मी ज्यावेळी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला पसायदान शिकवलं आणि आज ते पसायदान मला आजही मुखोद्गत आहे. पसायदानाचा जो अर्थ आहे, दुरितांचे तिमिर जाओ, म्हणजे या पसायदानामधला एक एक शब्द एवढा मोठा आहे की लता मंगेशकरांनी आपल्या आवाजात हे पसायदान गायलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या सारस्वताचं एक खूप मोठं वैभव आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला जी अभंग दिलीत त्यात त्यांनी जीवनाचा संदेश दिलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या आयुष्यात देऊन जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण जवळपास करतही नाही. मी केवळ समाजाच्या सेवेचं समाजकार्य करत असतो आणि राजकारणामध्ये मी माझ्या कन्व्हिक्शनशी कॉम्प्रोमाइज करत नाही. मी आता लोकसभेमध्ये उभं होतो, मला अनेक वेळा अनेक जातीचे शिष्टमंडळ आली होती, पण मी पब्लिकली सांगितलं की मी सगळ्या जात, पंथ, धर्म, भाषेने माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या गुणांनी मोठा होतो. आणि आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आहे की या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्च नीचतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज, मी जनतेला सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे, पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्या बायकोला, आपल्या मुलीला, आपल्या चमच्याला, आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं, हे काम नाही करायचं.
म्हणजे या स्टेजवर बसलेल्या कोणाहीबद्दल मी हे बोलत नाही बरं. आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्चनीतीचा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे. आणि हेच मानवतेचा धर्म संत ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. माझी इच्छा आहे, मी एका दिल्लीच्या कंपनीशी बोललो. आता मी नुकतंच गजानन महाराजांचं डिजिटल चरित्र तयार केलं आणि आता तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता 3 पुस्तकं तयार करणार आहे. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो पेन आहे तो जर त्या ठिकाणी त्या फोटोवर ठेवला तर आपोआप पसायदान सुरू होईल. मग पसायदानाचा मराठी अर्थ पाहिजे असेल तर मराठी अर्थ लगेच सुरू होईल. इंग्लिश असेल तर इंग्लिश, हिंदी असेल तर हिंदी. हे डिजिटल क्षेत्रातलं क्रांती आहे. आणि त्या कंपनीच्या मालकाला मी जेव्हा माझ्याकडे आले तेवढ्याला मी तुमचा खूप फॅन आहे. म्हटलं माझ्याकरता एक फॅन म्हणून एवढं काम करा की मला कॉस्ट प्राईजमध्ये तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता तयार करून द्या. आणि त्यांनी आता या कामाला सुरुवात केली आहे. आणि मला विश्वास आहे की त्या निमित्ताने आपल्या नवीन पिढीला नक्कीच आपण यातून प्रभावित करू शकू. हे जो 2 पालखी मार्ग आहेत हे 12,000 कोटी रुपयाचे आहेत. यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असे 2 याचे पॅकेजेस आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते बारामती पुणे जिल्ह्यात 41 किलोमीटर लांबी आहे. हा 1,500 कोटी रुपयाचा आहे. हा 99% पूर्ण झालेला आहे. बारामती ते इंदापूर पुणे जिल्ह्यात 42 किलोमीटर आहे. हाही 1,500 कोटी रुपयाचा आहे. 78% पूर्ण झालेला आहे. इंदापूर ते तोंडले बोंडले हा पुणे सोलापूरमधला मार्ग आहे. हा 1,601 कोटी रुपयाचा आहे. हा 94% पूर्ण झालेला आहे. आत्ताच मी देवेंद्रजींना विनंती केली की या महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा जो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ठरवूया आणि हा मार्ग पूर्ण करू. दुसरा मार्ग जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग जो आहे हा मोहोळ ते वाखरी सोलापूर जिल्ह्यात 45 किलोमीटर 1,600 कोटी रुपये 99% पूर्ण झालेला आहे. त्यानंतर वाखरी ते खुडूस हा सोलापूर जिल्ह्यात 33 किलोमीटर लांबीची याच्यातला पुणे जिल्ह्यात आहे. 1,000 कोटी रुपयाचा हाही 99% पूर्ण झालेला आहे. खुडूस ते धर्मपुरी सोलापूर हा 1,154 कोटी रुपयाचा आहे. हा 99.5% पूर्ण झालेला आहे. आणि धर्मपुरी ते लोणंद सातारा हा 1,500 कोटी रुपयाचा 90% पूर्ण झालेला आहे. लोणंद ते दिवेघाट हा 78% पूर्ण झालेला आहे. आणि दिवेघाट ते हडपसर आज याचं भूमिपूजन झालेलं आहे. याला उशीर लागला. मी मधल्या काळामध्ये पुरंदरला दादा जाधवरावांच्या सत्काराकरता गेलो होतो. तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं किती घाणेरडा रस्ता हवा म्हटलं. तुम्हाला दिसला नाही का अजूनपर्यंत? त्या रस्त्यावर एवढा ट्रॅफिक, एन्क्रोचमेंट, चिखल होता. त्यावेळेस मी सांगितलं की ताबडतोब याचं टेंडर काढा. आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. याचा विशेष रूपाने मला आनंद आहे. म्हणजे आजच्या रूपाने आता पालखी मार्गाच्या सगळ्या कामाचं भूमिपूजन झालं. आणि मला वाटतं हाही लवकरात लवकर झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचं देखील आपण उद्घाटन डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू. या पालखी मार्गाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांनी फार सुंदर असं वृक्षवल्ली जे गाणं हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं आहे, लता दिदीने ऐकलं, त्यात एकंदर वृक्षवल्ली किती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या मार्गावर काम करत असताना विशेष रूपाने ठिकठिकाणी विठोबाजी असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील यांच्या प्रतिकृती लावण्याच्या व्यवस्था केलेल्या आहे. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली आहे. जवळपास 800 झाडं जी 100 वर्ष जुनी होती ती ट्रान्सप्लांट केलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यापैकी जवळपास 90% झाडं जगली आहेत. झाडं कापायला नको, ती जगवायला पाहिजे, ट्रान्सप्लांट करायला पाहिजे याचा विशेष रूपाने माझा आग्रह होता. त्यामुळे या दोन्ही पालखी मार्गावर पिंपळ, वड, नंतर बरीचशी झाडाची 42,000 झाडं
या रस्त्याच्या बाजूला लावलेली आहे. माझी आदरणीय चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ, अजितदादांना, वळसे पाटलांना विनंती आहे की पुण्यातल्या NGOच्या मदतीने 3 मीटरच्या वरती उत्तम अशी सगळी झाडं या पालखी मार्गावर लावता आली आणि वारकरी संप्रदायाची जर मदत घेतली तर हा पालखी मार्ग हा ग्रीन हायवे, ग्रीन रोड व्हावा, याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. तसंच ज्या जागा रिकामी आहे, ज्या ठिकाणी थांबा आहे पालखीचा, त्या जागा ॲक्विशन करून त्या ठिकाणी पेट्रोल पंप, रोड साईड ॲम्युनिटीज, इथेनॉल, CNG, इलेक्ट्रिक चार्जिंग याच्या सगळ्या व्यवस्था, रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर तिथे मोठा व्यवस्था ज्यातून लग्न इतर वेळी लावता येतील, पार्किंग राहील, अशा प्रकारचा मोठा प्रोजेक्ट 1000 कोटीचा महाराष्ट्र सरकारने तयार केला होता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. आणि आत्ताच मी त्यांना विनंती केली की PWD कॉर्पोरेशन जी आहे महाराष्ट्रातली, आपल्या मेट्रोचे जे प्रमुख होते दीक्षित साहेब, त्यांना तुम्ही हे काम द्या. आहे ते उभे आहे, उपस्थित आहेत दीक्षित साहेब. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा तुम्ही. तुमच्या पुण्याची मेट्रो यांनी बनवली आणि जेव्हा यांना देवेंद्रांनी इथे आणलं तर वर्तमानपत्रात लिहिलं की गडकरींनी आणि फडणवीसांनी आपला माणूस आणला, पण आम्ही काम करणारा माणूस आणला. मी ज्यावेळी पुण्यामध्ये मला आज आनंद झाला की मी नवीन एअरपोर्टवर उतरलो. एअरपोर्टचे डायरेक्टर माझ्याकडे आले होते आणि मला आठवते की 3 वर्षापूर्वी मी पुण्याच्या एअरपोर्टवर एक मोठी आमदार खासदारांची मीटिंग घेतली होती. पवार साहेब होते, खासदार होते. 1.5 तास मीटिंगमध्ये हेच होत होतं का खाली न्यायची मूर्ती की वरतून न्यायची. खूप ऐकल्यावर माझा स्वभाव थोडासा चांगला नाही आहे, वाईट आहे. मी म्हणलं तुम्ही फार विद्वानांचं शहर आहे, आता तुमची विद्वत्ता संपवा, मीटिंग संपवायची आहे. आता मी म्हणेन तसं होईल, उद्यापासून काम सुरू होईल, तुम्ही कोणी याच्यामध्ये बोलायचं नाही, बोलले तर याद राखा. आणि मेट्रो सुरू झाली. टेक्निकली ठरवा म्हणलं काय. आणि त्याचबरोबर एअरपोर्टचा विषय 20 वर्षापासून अडकलेला होता. इथले डायरेक्टर आज मला जे होते ते काल मला भेटले, ते म्हणाले, डोळ्यात पाणी आणून म्हणाले, साहेब त्यांना ती मीटिंग आठवली की एअरफोर्सच्या चीफला मी बोलवलं होतं आणि ते जेव्हा जागा द्यायला तयार नव्हते तेव्हा मी काय बोललो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, ती जागा मिळाली. आज एअरपोर्ट अतिशय उत्तम तयार झाला आणि मेट्रो आणि एअरपोर्ट हे दोन्ही कामं चांगली सुरू झाली. याच्याबद्दल मला मनापासून अतिशय आनंद आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुरलीधर मोहोळांना मी धन्यवाद देतो की आज या एअरपोर्टचं नाव संत तुकाराम महाराजांचं देण्याचा आपण सगळ्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे, हा दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांशी बोलून आम्ही मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. महाराष्ट्राची ही दैवत आहेत. महाराष्ट्र प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातलं साहित्य, कविता, संस्कृती, इतिहास आणि विरासत, मराठी माणूस, मराठी संगीत, मराठी नाटक आणि मराठी प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं महत्त्व महाराष्ट्रात राहून कळत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण जातो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्त्व कळतं. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, पण राजा किती श्रेष्ठ असावा, शिवशाही म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही हे आमचा आदर्श आहे, आमचं दैवत आहे. आणि म्हणून ती पार्श्वभूमी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. ती वीर, क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि एकीकडे ह्या सगळ्या संतांचं कार्य अलौकिक आहे. आणि त्याचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, या प्रयत्नाकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या लहान माणसांना कुठे ना कुठे छोटं बहुत काम करण्याची संधी मिळते. हे खरं म्हणजे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आमच्या मागे असलेला आशीर्वाद आणि विठ्ठलाचा आशीर्वाद हेच त्याचं खरं कारण आहे. मला अतिशय आनंद आहे. मला खूप रस्ते, पूल अनेक बांधण्याची संधी मिळाली. मी आता मानस सरोवरचाही रस्ता बांधतो आहे. 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मला 9 डॉक्टरेट मिळालेले आहे.
पण मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण कोणता असेल तर माझे आई आणि वडील वारकरी नव्हते, पण तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे निस्सीम भक्त होते. आणि मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा स्वारगेटजवळ महर्षी नगरमध्ये माझी बहीण राहायची आणि आम्ही सगळे मिळून PMTच्या बसमध्ये बसून देऊ आणि आळंदी आणि चिंचवडला गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. ती आठवण मी अजूनपर्यंत विसरलो नाही. माझ्या आईची पण भयंकर श्रद्धा होती, वडिलांची होती, आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद घेऊन मला एक काम करायला मिळालं, हे माझ्याकरता अतिशय भाग्याचं लक्षण आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा काही चुका माझ्या हातून होतात झाल्या. त्या मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. त्यावेळी माझ्या मनात कल्पना होती की कात्रजच्या घाटापासून तो सुरू करायचा आणि वेस्टर्नली बायपासला डेव्हलप करायचा आणि मुंबईपर्यंत न्यायचा. पण अधिकारी जे आहेत ते रिटायर्ड होत असतात 2-3 वर्षात, त्यामुळे त्यांना एक बंदी घातली आहे सरकारने की भविष्याचा विचार नाही करायचा, फक्त फाटलेल्या कपड्यावर रफ्फू करायचं काम करायचं, ही त्यांची जीवनदृष्टी आहे. त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव्ह अधिकारी आडवे पडले, साहेब खर्च लागेल, पैसे नाही. त्यावेळी पैसे नव्हते आणि त्यामुळे वेस्टर्नली बायपासला काही हात लागला नाही, फक्त आम्ही तोड वाइंडिंग केला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यातून पुष्कळ चुका झाल्या आणि त्यामुळे आता पुणे ते सातारा हा जो रस्ता आहे हा ज्या कंपनीकडे आहे त्यांना मी प्रपोजल दिला आहे, एक तर तुम्हाला टर्मिनेट करतो, नाही तर माझ्याशी म्युच्युअल कन्सेंटने कॉम्प्रोमाइज करा, तुमचे पैसे घ्या आणि गोल्डन शेक हँड करा. दिल्लीला मीटिंग बोलावलेली आहे, कारण आत्ता जे भीमरावनी किंवा आपण सगळ्यांनी जे मुरलीधरनी आणि सुप्रियाताईंनी प्रश्न मांडलेत हे या पुणे